नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 8 ऑक्टोबर दुपारचे 3 वाजत आहेत. 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान व तापमान कसं राहील, तसेच 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता बनत आहे यावर पण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर, सर्वप्रथम परतीच्या मान्सूनबद्दल जर पाहायचं केलं तर परतीच्या मान्सूनने पूर्णपणे हा गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, लेह लडाख, जम्मू काश्मीर तसेच उत्तर प्रदेशचे पश्चिमी भाग, मध्य प्रदेशचे उत्तर पश्चिमी भागपर्यंत माघार घेतलेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा मुंबई, अहमदनगर तसेच पुणे, सातारचा काही भाग, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा तसेच हे सर्व जिल्हे आहेत. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतलेली आहे. आणि पुढील 2 दिवसात रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागातून सुद्धा मान्सून माघार घेईल. त्याच्यानंतर हवेच्या सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. याच्यामुळे भारताच्या किनारपट्टीवर किंवा आपल्या राज्याच्या किनारपट्टीवर याचा काही इफेक्ट जास्त नसणार आहे. थोडंफार बाष्पाचा पुरवठा राजस्थान, गुजरात तसेच हे वारा असंच महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे राज्यात थोडंफार पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान होऊ शकतं. मात्र हे जे ढग बनतील ते पाऊस देतील असं काय वाटत नाही आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर उत्तर भारतातून थोडंफार वारं महाराष्ट्रात येत आहे. त्याच्यामुळे या वाऱ्यामुळे थोडीफार रात्रीची थंडी पडत आहे. याच्यानंतर एक WD म्हणजे पश्चिम आवर्त या भागात सक्रिय झालेला आहे. याचा इफेक्टसुद्धा लेह लडाख, जम्मू काश्मीर तसेच पंजाब थोडाफार इफेक्ट जाणवू शकतो. थोडंफार ढग बनून एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा या 3 राज्यात आहे. तसेच केरळ, कर्नाटकचा दक्षिण भाग आणि तमिळनाडूचा दक्षिण भाग या भागात सुद्धा ईशान्य मान्सूनमुळे थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचा किंवा एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आज आहे. त्यानंतर सध्याच्या म्हणजे सकाळी 11 वाजताच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व भारतात थोडेफार ढग दिसत आहेत. तसेच WDमुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख, पंजाब या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय आहेत. आणि ईशान्य मान्सूनमुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचे दक्षिण भाग आणि तमिळनाडूचे दक्षिण भाग या भागात सुद्धा हलके ढग सध्या सक्रिय आहेत. आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं केलं तर आपल्या राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे आणि थोडेफार ढग दुपारनंतर दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रिय होतील, पण त्यापासून पाऊस मात्र पडणार नाही. त्यानंतर उद्याचा म्हणजेच 9 ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव या भागात दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान होईल आणि पावसाची शक्यता मात्र या भागात नाही आहे. तसेच मराठवाड्यात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान दुपारनंतर होऊ शकतं. उर्वरित महाराष्ट्रात हवामान हे पूर्णपणे कोरडं राहील आणि पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाही आहे. जर धुक्याबद्दल जर पाहायचं गेलं तर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूरचे पश्चिम भाग, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे या भागात पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी थोडंफार धुकं पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्यासाठी म्हणजेच 9 ऑक्टोबरसाठी हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक या सर्व भागात हवामान कोरडं राहील आणि हवामान खात्याने उद्यासाठी ग्रीन अलर्ट दिलेला आहे. म्हणजेच कोणत्याही भागात पाऊस नाही.
तसेच सांगली, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यात सुद्धा हवामान खात्याने ग्रीन अलर्ट वर्तवलेला आहे. म्हणजेच कोणत्या भागात कोणताच धोका नाही आणि हवामान कोरडे राहील आणि कोणत्याच भागात पावसाची शक्यता ही नाही आहे. विदर्भात यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यात सुद्धा हवामान खात्याने ग्रीन अलर्ट वर्तवलेला आहे. म्हणजेच कोणत्या भागात पाऊस नाही आणि हवामान हे कोरडं राहील. त्यानंतर काल म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी ज्या तापमानाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. तर विदर्भ विभागात अकोला जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.9 सेल्सिअस. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. बुलढाणा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22.2 सेल्सिअस. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22.2 सेल्सिअस. गोंदिया जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.8 सेल्सिअस. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. याच्यानंतर वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.6 सेल्सिअस. वाशिम जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. आणि यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19 सेल्सिअस. त्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाचं तापमान 33.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19 सेल्सिअस. त्यानंतर बीड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.3 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. नांदेड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19 सेल्सिअस. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.3 सेल्सिअस. याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.4 सेल्सिअस. परभणी दिवसाचं तापमान 34.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.8 सेल्सिअस. लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस हे. त्यानंतर मुंबई विभाग व कोकण विभागात मुंबईमध्ये दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.5 सेल्सिअस. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.4 सेल्सिअस. त्यानंतर पालघर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. रायगड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 30 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24.1 सेल्सिअस. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24.2 सेल्सिअस. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24.4 सेल्सिअस. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात अहमदनगर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. जळगाव जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.8 सेल्सिअस. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.3 सेल्सिअस. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये दिवसाचं तापमान 27.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16.1 सेल्सिअस. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.9 सेल्सिअस. पुणे जिल्ह्यात दिवसाचं तापमान
33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. सांगली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.2 सेल्सिअस. सातारा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17.6 सेल्सिअस. आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.1 सेल्सिअस. तर हे झालं 7 ऑक्टोबरच्या तापमानाविषयी. त्यानंतर 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी थोडंफार जी पावसाची शक्यता बनणार आहे ती या जिल्ह्यातून आहे. कोल्हापूरचे काही भाग असू शकतात, सिंधुदुर्गचे काही भाग, रत्नागिरीचे काही भाग, तसेच सातारचा पश्चिम घाटभाग, सातारचे काही भाग या जिल्ह्यात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी थोडंफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. आता हा पाऊस जो असणार आहे हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल. दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन कुठेतरीच या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी आहे. त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच देऊ. बाकी राज्यातील राहिलेले उर्वरित जिल्हे आहेत या भागात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यताही नाही आहे. तर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या हवामानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद मित्रांनो.